Here, this is the point. Okay, is happiness is the same as excitement? So this is the question actually. Who will give answer? Same आहे का? Happiness म्हणजेच excitement आहे का? Hello. Can we call excitement as happiness or happiness as excitement? Hmm? Hello. एक्साइटमेंट बघा आहे ना, एक्साइटमेंट म्हणजे हॅपीनेस आहे का असा क्वेश्चन आहे तुम्हाला. हॅलो. येस सर, असू शकतो. असू शकतं, ठीक आहे. द क्वेश्चन इज वेदर द फिलिंग, ठीक आहे, वेदर द फिलिंग व्हॉट वी गेट इज हॅपीनेस ऑर समथिंग एल्स. तिकडे दोन क्वेश्चन्स आहेत. व्हॉट वी गेट फ्रॉम तर फेवरेबल से. हॅपीनेस हॅलो. हॅपीनेस म्हणजे आनंद होणे आणि एक्साइटेड म्हणजे उत्सुकता असणे. हा, तर थोडस वेगळं उत्सुकता आहे. असेल तर हॅपीनेस भेटतेच सर. हा, बरोबर. आता इकडे जर तसा विचार केला, शब्दाचा ह्या अर्थ जर बघितला, तर एक्साइटमेंट ही शॉर्ट टर्म आहे, बरोबर, थोड्या वेळापुरती असते. हॅलो. येस सर, येस येस. ना. कधी तर आपण एकदम एक्साइट होतो, ठीक आहे, बट दॅट एक्साइटमेंट विल बी फॉर व्हेरी शॉर्टर टाइम. इट विल बी व्हेरी फॉर duration of excitement will be less as compared to happiness. Happiness means what? That can be maintained. Okay, continuous happiness can be maintained, but excitement will never be continuous. Hello. It will be for very less time period. Is it? येस सर. येस हा, सर. मग आता आपण समजून घेऊ इन येस डिटेल्स. सर. हा, what we get, okay, from favorable sensation, happiness, ठीक आहे, त्या जे काय म्हणजे फेवरेबल सेन्सेशन्स असतील त्याच्यासाठी हॅपीनेस म्हणजे त्याला म्हणू शकतो का आपण, जे काय आपल्याला मिळतं आहे ना, we get from favorable sensations, what we get from favorable sensation is equal to happiness, असं आहे का? का is the favorable feeling, okay, we get from the others, दुसऱ्यांकडून काही फेवरेबल फिलिंग्स येतात आपल्याला, त्याला हॅपीनेस म्हणायचं आहे का? दीज आर दी टू क्वेश्चन्स यू कॅन थिंक इन डीप. व्हॉट वी गेट इन बोथ केसेस, ठीक आहे, इज ए सॉर्ट ऑफ मोमेंटरी हॅपीनेस. मग ह्या दोन्ही गोष्टीमध्ये मोमेंटरी म्हणजे थोड्या वेळापुरता असं म्हणू आपण. फॉर सर्टन मोमेंट्स, फॉर फ्यू मोमेंट्स, टाइम पिरियड इज व्हेरी लेस. सो व्हॉट वी गेट इन बोथ केसेस इज अ सॉर्ट ऑफ मोमेंटरी हॅपीनेस. काही वेळापुरता काही मोमेंटरी हॅपीनेस याला म्हणू शकतो का आपण? दिस इज व्हॉट, ओके, इज कॉल्ड ॲज अन एक्साइटमेंट. So excitement means what? For less time period that we can experience. So such kind of things, if in another language we can call it as favorable sensations. Okay, favorable sensations or sometimes favorable feelings we'll be getting from others. So these two kinds of things, if we'll be comparing or relating with happiness, so we should not supposed to call it as happiness. Instead of calling happiness, we can call it as excitement. Is it? Hello. Hello. येस सर. There is confusion between excitement and happiness. थोडासा गोंधळ उडू शकतो आपला, ठीक आहे. एक्साइटमेंट म्हणजे काय आणि हॅपीनेस म्हणजे काय? बऱ्याचदा एक्साइटमेंट म्हणजेच हॅपीनेस वाटू शकेल किंवा हॅपीनेस म्हणजे एक्साइटमेंट वाटू शकेल, बट देर इज लिटल स्मॉल कन्फ्युजन बिकॉज हार्मोनियस, ठीक आहे, हार्मोनियस स्टेट विदिन. ह्या दोन्हीमध्ये पण कसं आहे, आपलं माइंड जे आहे ते हॅपी होतं, ठीक आहे, एक्साइटमेंट मध्ये पण आणि हॅपीनेस मध्ये पण. बट एक्साइटमेंट इज शॉर्ट लिव्ड, म्हणजे ते कमी वेळापुरतं आहे, नॉट सस्टेनेबल. कायम टिकणार नाहीये ते एक्साइटमेंट. हॅलो. बरोबर का? येस सर. एक्साइटमेंट हे कायम येस टिकणारं सर. नाहीये. एक्साइटमेंट इज शॉर्ट लिव्ड, नॉट सस्टेनेबल, व्हाईल अ हार्मोनियस state within is something which can be continuous and sustainable. हॅपीनेसच्या बाबतीत जर कन्सिडर केलं तर तिथं कसं आहे की कंटिन्युअसली यू विल बी गेटिंग, ओके, सस्टेनेबल. युअर माइंड विल बी गेटिंग, ओके, कसं म्हणणार बघा ना, हार्मोनियस स्टेट म्हणजे काय? सुसंवाद साधत म्हणू आपण तिकडे, ठीक आहे. समथिंग असं काहीतरी आहे विच कॅन बी कंटिन्युअस, जे सदैव आहे, ठीक आहे, निरंतर आहे, आणि सस्टेनेबल म्हणजे कायम टिकणार आहे असं म्हणू आपण. हॅलो. त्याला हॅपीनेस म्हणू आपण, बरोबर. येस सर. मग ह्या पॅरेग्राफ मधून, ठीक आहे, व्हॉट वी अंडरस्टूड, सो एक्साइटमेंट अँड हॅपीनेस बोथ थिंग्स आर डिफरंट.
sometimes see here, favorable sensations or favorable moments will be bringing some kind of happiness, but we should not supposed to call it as happiness, we will call it as excitement. Favorable feelings, okay, such kind of favorable feelings sometimes we'll be getting from others, that also we can call it as happiness, but we should not supposed to call it as happiness, we will be calling it as again excitement. Excitement is, there is confusion between excitement and happiness. Excitement will be there for sort of momentary happiness, it can be considered as momentary happiness, means what, for certain moments or for limited time period, if we'll be getting some kind of happiness, we can call it as excitement. And ठीक आहे. आणि काय म्हणणार, हॅपीनेस, ठीक आहे. हॅपीनेस इज नथिंग बट विच कॅन बी कन्सिडर्ड ॲज कंटिन्युअस अँड सस्टेनेबल. हॅलो, म्हणजे निरंतर आणि कायम टिकणारं असं जर काही असेल तर त्याला हॅपीनेस असं म्हणू आपण. हॅलो, समजलं का हा पॅरा? सो हॅव यू अंडरस्टूड इज हॅपीनेस? मग ह्याचा आन्सर काय असेल? इज हॅपीनेस इज द सेम ॲज एक्साइटमेंट? हॅलो, ह्याचं काय असेल आन्सर? येस ऑर नो? नो सर. नो अँड नो. okay, because excitement is for limited time frame, limited time period, whereas happiness we can consider it as continuous and sustainable. जाऊया पुढे. येस येस सर. सर. ठीक आहे, हे थोडंसं क्लिअर करू. नाव एक्सप्लोरिंग द मिनिंग ऑफ प्रॉस्परिटी. प्रॉस्परिटीचा अर्थ समृद्धीचं काय आहे ना, ह्याच्या संदर्भात आता आपण अर्थ समजून घेतोय. मगाशी आपण हॅपीनेस म्हणजे काय ते समजून घेतलं, एक्साइटमेंट म्हणजे काय समजून घेतलं. नाव लेट अस ट्राय टू अंडरस्टँड मिनिंग ऑफ प्रॉस्परिटी, ज्याला आपण समृद्धी असं म्हणतोय मराठीमध्ये. प्रॉस्परिटी इज द फिलिंग ऑफ हॅव्हिंग मोर दॅन रिक्वायर्ड फिजिकल फॅसिलिटीज. काय अर्थ झाला? प्रॉस्परिटी म्हणजे एक प्रकारचं फिलिंग आहे बरं का. गरजेपेक्षा जास्त गरजेपेक्षा जास्त. हा, गरजेपेक्षा जास्त आपल्याकडे भौतिक सुविधा असणे असं वाटणं म्हणजे प्रॉस्परिटी आहे. हॅलो, एम आय राईट? येस हा सर. येस Once again, I'm reading. Yes, Once sir. again, I'm reading that statement. Statement is very powerful. Try to understand. Prosperity is the feeling of having more than required physical facilities. More than required physical facilities आपल्या जवळ आहेत. More than required म्हणजे गरजेपेक्षा जास्त, ज्या काही आवश्यक आहेत त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे भौतिक सुविधा आहेत असं वाटणं. असं वाटणारी जी काही फिलिंग आहे, अशी वाटणारी जी काही भावना आहे, ठीक आहे, त्या भावनेला आपण प्रॉस्परिटी असं म्हणतोय, ज्याला समृद्धी असं मराठीत म्हणू शकू आपण. हॅलो, येस सर. ठीक आहे, हे क्लिअर करूया आपण. ठीक आहे. देर आर टू बेसिक रिक्वायरमेंट्स. मग दोन प्रकारच्या रिक्वायरमेंट आहेत असं म्हणू आपण. ठीक आहे. राईट असेसमेंट ऑफ आवर नीड्स. असेसमेंट म्हणजे मूल्यमापन करणे, योग्य प्रकारचं मूल्यमापन आपल्या गरजेचं आपण केलं पाहिजे. फॉर कशासाठी? तर फिजिकल फॅसिलिटीज मिळवण्यासाठी. फिजिकल फॅसिलिटीज म्हणजे भौतिक सुविधा, ठीक आहे, अलॉंग विथ इट्स रिक्वायर्ड क्वांटिटी. आणि किती क्वांटिटीमध्ये, किती प्रमाणात आपल्याला त्या भौतिक सुविधा पाहिजेत ह्याचं योग्य प्रकारे मूल्यमापन आपल्याला करता यायला पाहिजे. दिस इज द फर्स्ट रिक्वायरमेंट. हॅव यू अंडरस्टूड व्हॉट इज द फर्स्ट रिक्वायरमेंट? हॅलो, येस सर. कोण सांगेल व्हॉट इज द फर्स्ट रिक्वायरमेंट? येस सर. What is the first requirement to understand meaning of prosperity? What is the first requirement? Hello. Right assessment of. आपल्याला सांगा, पटपट पटपट बोला. जेवढ्या राईट असेसमेंट ऑफ द नीड. म्हणजे काय? फिजिकल फॅसिलिटी आपल्याकडे जेवढ्या गरजेच्या आहेत, फिजिकल फॅसिलिटी जेवढ्या आपल्याला गरजेचे आहेत तेवढ्याच आपण वापराव्या. आणि त्याची एक रिक्वायर्ड अमाऊंट पाहिजे, क्वांटिटी पाहिजे. ठीक आहे. राईट असेसमेंट म्हणजे योग्य मूल्यमापन आपल्याला करता यायला पाहिजे. कशाचं? ऑफ द नीड्स फॉर फिजिकल फॅसिलिटीज, भौतिक सुविधांच्या आणि त्यांच्या गरजेचं. ठीक आहे, योग्य मूल्यमापन करता यायला पाहिजे. अलॉंग विथ म्हणजे ह्याला घेऊन, ठीक आहे, ते किती क्वांटिटीमध्ये, किती प्रमाणात आपल्याला फिजिकल फॅसिलिटीज पाहिजेत ह्याचं योग्य मूल्यमापन आपल्याला करता यायला पाहिजे, त्याच्या गरजेचं. असा पहिला पॉईंट आहे. दिस इज द फर्स्ट रिक्वायरमेंट टू अंडरस्टँड मीनिंग ऑफ प्रॉस्परिटी. हॅव यू अंडरस्टूड फर्स्ट रिक्वायरमेंट?
Yes, sir. Yes. सो आय एम रीडिंग सेकंड रिक्वायरमेंट. एन्शुरिंग, खात्री करायला पाहिजे आपण, दी अवेलेबिलिटी किंवा त्याला प्रोडक्शन म्हणू, ऑफ मोर दॅन रिक्वायर्ड फिजिकल फॅसिलिटीज. मोर दॅन रिक्वायर्ड फिजिकल फॅसिलिटीज, ठीक आहे. मोर दॅन रिक्वायर्ड म्हणजे गरजेपेक्षा जास्त फिजिकल फॅसिलिटीज असतील तर त्याची खात्री करायला पाहिजे आपण, त्या खरंच अवेलेबल आहेत का आणि ते आपल्याला निर्माण करता येऊ शकतात का. हॅलो, ह्याची खात्री करणं गरजेचं आहे. हॅलो, this is the second requirement. Second requirement is very important. In first requirement, what we'll be doing, we are doing assessment. Right assessment we are doing, where what is actually physical facilities are required to us, okay, that we are understanding, okay, in the form of need manu, and what kind of quantities required, that also we are assessing. That is the step number one, requirement number one. And in second basic requirement, to understand prosperity, what is mentioned here, we should ensure, what we should ensure, availability we should ensure. Again, along with availability, sometimes production also we need to ensure. Are we really capable to produce, okay? What is required, more than required physical facilities are they available with us, that we need to ensure. Hello, त्याची आपल्याला खात्री करायची आहे. हॅलो, Yes, sir. Yes, sir. दुसरा जो पॉइंट आहे तो परत एकदा सांगतोय मी, बघा आहे ना, मोर दॅन रिक्वायर्ड फिजिकल फॅसिलिटीज म्हणजे आपल्या गरजेपेक्षा जास्त फिजिकल फॅसिलिटीज जर आपल्याकडे आहेत का, ठीक आहे, आणि त्या आपण प्रोड्यूस करू शकतो का, निर्माण करू शकतो का, ह्याची खात्री आपण करायला पाहिजे. दिस इज द सेकंड रिक्वायरमेंट टू अंडरस्टँड प्रॉस्परिटी. समजलं का पहिलं आणि दुसरं. हॅलो, Yes, sir. once again I'm reading, काय म्हणणार बघा ना, रिवाइजिंग, रिपीटिंग. प्रॉस्परिटी इज द फिलिंग actually, and what kind of feeling, whatever we have, okay, more than required physical facilities we have, such kind of feeling if we will have, then definitely we can think we will be in prosperity. बरोबर का. हॅलो, Yes, sir. आता तेच आहे. सेकंड वाचतो मी, बघा ना. वी कॅन हॅव अ फिलिंग ऑफ प्रॉस्परिटी ओनली इफ, कधी असेल बघा ना, वी आर एबल टू डू द राईट असेसमेंट ऑफ आवर फिजिकल नीड्स. आपल्याकडे कधी प्रॉस्परिटी असेल, किंवा ही फिलिंग जी काही आहे, प्रॉस्परिटी असण्याची फिलिंग कधी असेल, व्हेन वी आर एबल टू डू राईट असेसमेंट. योग्य आपल्याला मूल्यमापन जर आपल्या फिजिकल गरजांचं जर करता आलं, तर आपल्याकडे ती भावना आहे, समृद्ध असण्याची भावना आहे, असं म्हणू आपण. समजलं का. हॅलो, पहिलं वाक्य यातलं. Yes, sir. द राईट असेसमेंट ऑफ फिजिकल नीड्स. आणि फिजिकल नीड्स म्हणजे जे काही भौतिक गरजा आहेत, त्याचं राईट असेसमेंट अलॉंग विथ देअर रिक्वायर्ड क्वांटिटी विल कम थ्रू राईट अंडरस्टँडिंग. मग हे राईट असेसमेंट करण्यासाठी परत एकदा काय लागतोय, राईट अंडरस्टँडिंग लागतंय, असं सांगितलं इथे. हॅलो, बरोबर. राईट असेसमेंट येण्यासाठी व्हॉट इज रिक्वायर्ड, राईट अंडरस्टँडिंग इज रिक्वायर्ड. राईट अंडरस्टँडिंग ऑलरेडी वी हॅव सीन. राईट अंडरस्टँडिंग कम्स विथ द हेल्प ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. बरोबर का. आठवतं का बघा. Yes, sir. हा, विदाउट राईट असेसमेंट म्हणजे विदाउट राईट असेसमेंट जर असेल आपण तिकडे, तर तिकडे द फिलिंग ऑफ प्रॉस्परिटी कॅनॉट बी अश्युअर्ड. जे काय आपण समृद्ध असण्याची आपली जी काही भावना असणार आहे, ती 100% आपल्याला खात्री नाही करता येणार त्याची, रिगार्डलेस ऑफ द अवेलेबिलिटी ऑर अक्युम्युलेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटीज दॅट वी मे हॅव बीन एबल टू डू. म्हणजे इकडे काय म्हणलं बघा, विदाउट राईट असेसमेंट म्हणजे योग्य मूल्यमापन न करता फिलिंग ऑफ प्रॉस्परिटी कॅनॉट बी अश्युअर्ड. जी काही आपली भावना आहे समृद्ध असण्याची, ती आपण खात्री नाही करू शकत, रिगार्डलेस ऑफ अवेलेबिलिटी. मग असं जरी असलं तरी आपल्याकडे किती जरी अवेलेबिलिटी असली, ठीक आहे, किंवा accumulation of physical facilities also we have, then also what will happen, we cannot assured. ह्याने आपल्याला खात्री नाही मिळणार आहे. का खात्री नाही मिळणार आहे? बिकॉज वी डोंट हॅव राईट असेसमेंट विथ अस. आपण त्याचं मूल्यमापन योग्य प्रकारे केलेलं नाहीये. हॅलो, Yes, sir. जस्ट असेसिंग दी नीड इज नॉट इनफ. फक्त गरज जी काही आहे
ती गरजेचं फक्त मूल्यमापन केलं तर हे पुरेसं नाही. जस्ट असेसिंग द नीड इज नॉट इनफ. वी नीड टू एन्श्युअर अवेलेबिलिटी ऑर प्रोडक्शन ऑफ मोर दॅन रिक्वायर्ड क्वांटिटी. तर आपल्याला काय करायचं आहे, वी नीड टू एन्श्युअर, आपल्याला खात्री करायची आहे द अवेलेबिलिटी ऑर प्रोडक्शन. अवेलेबिलिटी म्हणजे आपल्या जवळ असणं, ठीक आहे, उपलब्धता. अवेलेबिलिटी म्हणजे उपलब्धता म्हणू, ऑर किंवा प्रोडक्शन म्हणजे प्रोड्यूस करू शकू आपण काय, तर मोर दॅन रिक्वायर्ड क्वांटिटी. जेवढं आपल्याला लागायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे जास्त प्रमाणात, ठीक आहे, उपलब्ध उपलब्ध फिजिकल फॅसिलिटीज उपलब्ध असतील किंवा त्या आपण तयार करू शकू, ह्याची पण खात्री आपल्याला करता यायला पाहिजे. म्हणजे फक्त असेसमेंट करून उपयोग नाहीये, ठीक आहे, प्रॉस्पेरिटी येणार नाही तशी. व्हॉट वी नीड टू डू, वी नीड टू एन्श्युअर, खात्री करायला पाहिजे. अवेलेबिलिटी म्हणजे त्याची उपलब्धता, ऑर प्रोडक्शन किंवा ते निर्माण करू शकू आपण मोर दॅन रिक्वायर्ड क्वांटिटी. जेवढी काही गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण निर्माण करू शकू किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे अवेलेबल आहे ह्याची खात्री करणे गरजेचं आहे. बरोबर का? हॅलो, असं म्हणलं इकडे. Yes, sir. दिस रिक्वायर स्किल्स. आणि मग हे सगळं करण्यासाठी मीन्स व्हॉट, राईट अंडरस्टँडिंग अँड एन्शुरिंग दी थिंग्स. ओके, for these two requirements, whatever two requirements we have seen here, okay, for these two requirements what is required, we need skill or technology and production also. Sometimes if suppose you are producing different kinds of physical facilities, so how you are producing, and that for that what is required, production is also required. हे प्रोडक्शन थोडंसं बघा आहे ना, निर्माण करता येणं, निर्माण करू शकणं, ह्याच्या अर्थाने घ्यायचं आहे ते. मग हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे स्किल्स पाहिजेत, कौशल्य पाहिजे आपल्याकडे. टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान पाहिजे, अँड प्रोडक्शन म्हणजे आपल्याला ते ऍक्च्युअली त्याचं उत्पादन करता यायला पाहिजे. फिजिकल फॅसिलिटीचं उत्पादन पण करता यायला पाहिजे. बरोबर का? ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. हॅलो, बरोबर? Yes, sir. म्हणजे वी नीड स्किल्स, टेक्नॉलॉजी अँड प्रोडक्शन. ओके, विथ बोथ ऑफ दीज, ठीक आहे, राईट असेसमेंट अँड अवेलेबिलिटी, वी हॅव मोर दॅन रिक्वायर्ड फिजिकल फॅसिलिटीज ओव्हर अँड अबोव दॅट, ठीक आहे. इट इज मॅटर ऑफ फिलिंग. परत हे सगळं कशा संदर्भात आहे? फिलिंगच्या संदर्भात आहे. दॅट वी हॅव मोर दॅन इनफ. हे सगळं केल्यानंतर आपल्याला मोर दॅन इनफ म्हणजे आपल्याला गरजेपेक्षा जास्त आपल्यापाशी आहे, ही भावनाच सगळ्यात महत्वाची आहे. ही भावना जर येत असेल, देन ओनली वी कॅन कन्सिडर आवर सेल्फ वी आर प्रॉस्परस. अदरवाईज वी कॅनॉट कन्सिडर आवर सेल्फ विथ प्रॉस्परिटी. हॅलो, समजतं का? बघा, अलग लक्षात प्रॉस्परिटी. आणि पुढचं जे आहे, ठीक आहे, ह्या दोन लाईन भरपूर महत्वाच्या. बघा ना, वेन यू हॅव फिलिंग ऑफ प्रॉस्परिटी, आणि जर तुमच्याकडे तशी भावना असेल, ठीक आहे, यू विल नॅचरली थिंक ऑफ नर्चरिंग अँड एनरिचिंग अदर्स. हे भरपूर महत्वाचं वाक्य आहे. तुम्ही स्वतः समृद्ध असेल तर तुम्ही लोकांना पण समृद्ध करायला चालू करणार. हॅलो, येतं का लक्षात? बघा, हॅलो. Yes, sir. Yes, sir. काय काय जण बघा आहे ना असे असतात की मी स्वतः समृद्ध होतो, बाकीच्याच मला काय माहित नाही ना, बाकीचे समृद्ध होऊ नाही तर न होऊ. मग हे जे काही फिलिंग आहे प्रॉस्परिटीचं, हे प्रॉस्परिटीचं फिलिंग जर राईट असेसमेंट अँड एन्शुरिंग दी अवेलेबिलिटी अँड प्रोडक्शन, ह्या दोन गोष्टींनी जर आलं, विथ दीज टू रिक्वायरमेंट्स, ह्या दोन रिक्वायरमेंट महत्वाच्या, विथ दीज टू रिक्वायरमेंट्स, इफ रिअली यू आर अंडरस्टँडिंग and if you will have okay feeling of prosperity, then you will naturally think, तुम्ही नैसर्गिकरित्या विचार करायला चालू कराल कशाचा? ऑफ नर्चरिंग म्हणजे पोषण करण्याचा, अँड एनरिचिंग म्हणजे दुसऱ्यांना श्रीमंत करण्याचा. एनरिचिंग अदर्स म्हणजे दुसऱ्यांना पण श्रीमंत करण्याचा किंवा दुसऱ्यांना पण प्रॉस्परिटी देण्याचा. असा तुम्ही नॅचरली विचार करायला चालू करणार. हे कधी शक्य होणार? व्हेन यू विल अंडरस्टँड दीज टू रिक्वायरमेंट्स ऑफ प्रॉस्परिटी इन डिटेल. अलग लक्षात आहे? हॅलो, आणि ह्या रिक्वायरमेंट जर तुम्ही समजल्या नाही
आणि तुम्ही फक्त प्रॉस्पेरिटीच्या मागे लागला, तर ऑन दी अदर हँड दुसऱ्या बाजूला दुसऱ्या साईडला इफ वी काय बघा ना, वी फील डिप्राइव्ड. जर हे समजून नाही घेतलं, ठीक आहे, हे जर समजून नाही घेतलं, थोडस बघा ना, हे जर समजून नाही घेतलं, ठीक आहे, तर काय होईल, दुसऱ्या बाजूला ऑन दी अदर हँड वी फील, आपल्याला असं वाटेल की डिप्राइव्ड म्हणजे आपण वंचित आहोत. दॅन कशाच्या तुलनेत, वी थिंक ऑफ एक्सप्लॉइटिंग अँड डिप्रायव्हिंग अदर्स. म्हणजे आपलं कोणतरी शोषण करतंय किंवा आपण दुसऱ्यांना वंचित ठेवतोय, ठीक आहे. ह्या अशा फिलिंगनी आपण काय राहणार आहे, स्वतः वंचित पण राहू शकणार आहे. आणि हे कधी, व्हेन यू विल नॉट अंडरस्टँड बेसिक टू रिक्वायरमेंट्स ऑफ प्रॉस्परिटीज, देन ओनली व्हॉट विल हॅपन, यू विल फील डिप्राइव्ड अँड देन वी थिंक ऑफ एक्सप्लॉइटिंग, म्हणजे आपण असा विचार करणार की दुसऱ्यांचं चला शोषण करूया आता, अँड डिप्रायव्हिंग अदर्स म्हणजे दुसऱ्यांना पण वंचित ठेवूया. हॅलो, बरोबर का? हॅलो. येस सर. हा, क्लिअर करूया आपण. मला वाटतं हे समजलं का? बघा, आहे ना, इम्पॉर्टंट होतं हे. थोडंसं आपण फास्ट घेतलेलं आहे, आपण जातोय पुढे. पुढे जायसाठी मला वाटतं हे क्लोज करायला लागेल, क्लिअर करून. हा, हे थोडंसं मराठी का हिंदीतनं दिलेलं आहे बघा, हे वाचा तुम्ही, आपण वाचून जाऊया पुढे, ठीक आहे. प्रॉस्पेरिटी म्हणजे काय, तर परत एकदा, फिलिंग ऑफ हॅव्हिंग, ओके, ऑर प्रोड्युसिंग मोर दॅन रिक्वायर्ड फिजिकल फॅसिलिटीज. समृद्धी, प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी, आवश्यक सुविधा से अधिक उपलब्धी और उत्पादन का भाव, अशा प्रकारची भाव असणे म्हणजेच प्रॉस्पेरिटी आहे. समजलं का? प्रॉस्पेरिटी अँड पोझेशन ऑफ वेल्थ आर टू डिफरंट थिंग्स. हे पण महत्वाचं वाक्य आहे बघा ना. समृद्धी आणि पोझेशन म्हणजे काय म्हणणार, मालकी. पोझेशन ऑफ वेल्थ म्हणजे एखाद्याची संपत्तीवर मालकी असणे, आणि समृद्धी, ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आहेत का हो वेगळ्या? पॉज अँड थिंक म्हणलं, इकडे थांबा, इथे दिसतं का बघा ना, पॉज अँड थिंक, थांबा आणि विचार करा म्हणलं. विचार करा. समृद्धी आणि संपत्तीची मालकी असणे, पोझेशन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्तीची मालकी, आणि समृद्धी, ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. आहेत का हो? विचार करा. सांगा कोणीतरी विचार करून. हॅलो. वेगळ्याच असणार. प्रॉस्पेरिटी म्हणजे त्यात आपल्याला समाधान मिळणार, आणि पोझिशन मध्ये आपल्याकडे एवढं एवढं आहे असं फक्त आनंद होणार. हा 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 हा, अजून काय? अजून काय? कुठं? क्लिअर करायला पाहिजे बरं का. परत एकदा सांगा. हॅलो, फास्ट सांगा. हॅलो, कोणतर बोललो आहे ना, सांगा परत एकदा. सर, प्रॉस्पेरिटी मध्ये आपल्याला समाधान मिळतं ना. हा हा, आणि पोझिशन ऑफ म्हणजे आपण वेल्थ, आपल्याकडे एवढी एवढी संपत्ती आहे याचा फक्त आपल्याला आनंदच होतो. प्रॉस्पेरिटी सारखं असं. हा, म्हणजे फरक आहे. हा, फरक आहे. येस सर, येस. फरक आहे का बघा. दोन्हीमध्ये फरक आहे का? हॅलो. प्रॉस्पेरिटी अँड पोझिशन ऑफ वेल्थ आर टू डिफरंट थिंग्स. पॉज अँड थिंक म्हणलं इकडे, थांबा आणि विचार करा. रिअली देर इज डिफरन्स बिटवीन प्रॉस्पेरिटी अँड पोझिशन ऑफ वेल्थ, because possession of wealth we cannot consider it as a prosperity, because possession of wealth means what? Collection or accumulation of physical facilities. येतं का लक्षात? तुम्ही फक्त कलेक्शन केलंय किंवा अक्युम्युलेशन केलंय फिजिकल फॅसिलिटीचं, भौतिक सुविधांना तुम्ही फक्त गोळा केलंय. त्याच्यातून फिलिंग काय पाहिजे?
फिलिंग असं पाहिजे की व्हॉट एव्हर वी हॅव इट इज इनफ, मोर दॅन सफिशियंट. बरोबर? हॅलो. येस सर. इथे बघा ना, परत एकदा प्रॉस्परिटीचा अर्थ बघा, हा समजून घ्या ना. फिलिंग ऑफ हॅव्हिंग ऑर प्रोड्युसिंग मोर दॅन रिक्वायर्ड फिजिकल फॅसिलिटीज. आपल्याकडे प्रॉस्परिटी हे फिलिंग आहे, फिलिंग. ठीक आहे. पोझिशन ऑफ वेल्थ हे पण एक प्रकारचं फिलिंग आहे. कारण की शेवट बघा आहे ना, शेवट आपण काय घेऊन जाणार नाहीये इकडून. आपलं बघा ना, डेथ झाल्यानंतर तुमची गाडी जरी असेल, बंगला असेल, घर असेल, काय असेल संपत्ती, ती तुमच्या सोबत येणार नाहीये. ठीक आहे. पोझिशन ते तुमची मालकी तुम्हाला वाटू शकतात तेवढ्या वेळापुरतं. बट प्रॉस्परिटी इज टोटली डिफरंट. इट इज अ फिलिंग हॅव्हिंग ऑर प्रोड्युसिंग मोर दॅन रिक्वायर्ड फिजिकल फॅसिलिटीज. आपल्याला ज्या काही फिजिकल फॅसिलिटीज लागणार आहेत त्या आपण प्रॉपर असेसमेंट करून, ठीक आहे, राईट असेसमेंट करून आपल्याला कुठल्या किती प्रमाणात फिजिकल फॅसिलिटी लागणार आहेत हे आपण ऑलरेडी असेसमेंट केलेलं आहे, त्याचं मूल्यमापन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याची उपलब्धता आहे का, त्या आपण प्रोड्यूस करू शकतोय का, ह्याचा पण अभ्यास करून त्याची खात्री करून घेतोय की मोर दॅन रिक्वायर्ड फिजिकल फॅसिलिटीज आपल्याजवळ आहेत किंवा आपण निर्माण करू शकू. आणि ही जी काही फिलिंग आहे त्याला आपण प्रॉस्परिटी म्हणतोय. बट पोझेशन ऑफ वेल्थ इज टोटली डिफरंट, वेअर वी आर अक्युम्युलेटिंग दी फिजिकल फॅसिलिटीज. असा अर्थ आहे तिकडे फक्त. बरोबर? येस सर. येस सर. चला मग जाऊया ना पुढे. आता इकडे प्रिवेलिंग म्हणलाय ना, प्रचलित. प्रिवेलिंगचा अर्थ काय बघितला मी थोडासा, बरं का. तुम्ही पण बघा आहे ना, प्रिवेलिंग म्हणजे प्रचलित नोशन्स. ठीक आहे. म्हणजे काय, नोशन ऑफ प्रॉस्परिटी. ठीक आहे. म्हणजे प्रचलित काही विचार आहेत. ठीक आहे. विचार आहेत कशाबद्दलचे, प्रॉस्परिटी बद्दलचे, म्हणजे समृद्धी बद्दलचे. प्रचलित म्हणजे आधीपासून चालत आलेलं आहे हे. ठीक आहे. आपण ते थोडंसं बघतोय. म्हणजे काही जणांना हे असं वाटू शकेल, आता हे खरंच आहे का, दॅट विल सी. सर नोशन म्हणजे कल्पना. नोशन म्हणजे कल्पना म्हणू. ठीक आहे. म्हणजे प्रचलित कल्पना. ठीक आहे. प्रचलित कल्पना कशाची, तर समृद्धीची. मग प्रचलित कल्पना, प्रचलित म्हणजे प्रचलितचा अर्थ काय म्हणणार? चालत आलेली, मागून चालत आलेला, असंच का प्रचलित? प्रचलित परंपरा. प्रचलित परंपरा असतात. म्हणजे चालीरूढी काय म्हणतात बघा. चालीरीती. चालीरीती ज्या परंपरागत असतात अशा काही. मग त्याचे काही कल्पना. ठीक आहे. अशा काही प्रचलित कल्पना आहेत कशाच्या, तर प्रॉस्परिटीच्या. मग ह्या बरोबर आहेत का चूक आहेत आपण बघतोय. हे कळलं का? प्रिव्हेलिंग नोशन्स ऑफ प्रॉस्परिटी. नोशनचा अर्थ कल्पना कोणीतरी सांगितला बरं का. बघा आहे ना, कल्पना मी लिहितो, मला पण लक्षात राहील. तुम्ही पण असं लिहित जावं आहे ना कुठे कुठे. येस सर. येस. प्रिव्हेलिंग म्हणजे प्रचलित. ठीक आहे. प्रिव्हेलिंग म्हणजे प्रचलित. असं थोडस लिहायचं. प्रॉस्परिटी म्हणजे समृद्धी. ठीक आहे. बाय अँड लार्ज काय म्हणलं बघा ना, बाय अँड लार्ज देअर इज कन्फ्युजन बिटवीन. बघा इकडे पण थोडासा गोंधळ आहे. ठीक आहे. अक्युम्युलेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटीज अँड फिलिंग ऑफ प्रॉस्परिटी. मग आत्ताच आपण वरती बघितलंय, अक्युम्युलेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटी म्हणजेच पोझेशन ऑफ वेल्थ. बरोबर का? हॅलो. पोझेशन म्हणजे मालकी असणे. ठीक आहे. पोझेशन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्तीची मालकी असणे, त्यालाच आपण अक्युम्युलेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटी म्हणू. अँड फिलिंग ऑफ प्रॉस्परिटी, ह्या दोन गोष्टींमध्ये. ठीक आहे. अक्युम्युलेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटी अँड फिलिंग ऑफ प्रॉस्परिटी, देर इज कन्फ्युजन बिटवीन बोथ दी थिंग्स. इट इज जनरली अज्युम्ड. आता हे जनरली अज्युम्ड म्हणजे असं मानलं जाते, सर्वसामान्यतः असं मानलं जाते काय, दॅट की द रिचर यू आर, जेवढं तुम्ही श्रीमंत असाल, द मोर प्रॉस्परस यू आर, तेवढं तुम्ही समृद्ध असाल, असं हे जनरल अझम्पशन आहे. हॅलो. मग हे अझम्पशन चुकीचं आहे का बरोबर आहे? लेट अस कन्सिडर इट ॲज अ प्रपोजल. दिस इज द प्रपोजल. व्हॉट इज आवर प्रपोजल? द रिचर यू आर, द मोर प्रॉस्परस यू आर. दिस इज द प्रपोजल. मग हे चूक का बरोबर? लेट अस व्हेरीफाय अँड व्हॅलिडेट. विचार करा. जेवढं श्रीमंत तेवढं प्रॉस्परस आपण असू का? हॅलो. आणि हेच काय, प्रिव्हेलिंग नोशन्स ऑफ प्रॉस्परिटी. हीच प्रचलित कल्पना आहे समृद्ध असण्याची, जी चुकीची आहे असं मला वाटतंय. तुमचं मला कोणाचं उत्तर आलेलं नाहीये. हॅलो.
बरोबर आहे सर तुमचं. Yes, sir. म्हणजे एखादा किती जरी श्रीमंत असेल तर तो प्रॉस्परस आहे का नाही ह्याचा विचार केला पाहिजे. बट जनरली व्हॉट इज आवर अझम्पशन, इफ समबडी इज रिच देन वी विल कन्सिडर ही ऑर शी इज मोर प्रॉस्परस. आपण असं समजतो तिकडे की तो श्रीमंत आहे म्हणजे ते समृद्ध आहे तो किंवा ती. हे चुकीचं आहे बरं का. दॅट इज म्हणजेच काय बघा ना, मोर मोर काय बघा ना, द मोर यू हॅव अक्युम्युलेटेड द मोर प्रॉस्परस यू आर. म्हणजे जेवढं तुम्ही जास्त गोळा करणार आहे ना संपत्ती किंवा जे काही फिजिकल फॅसिलिटी किंवा तुमचं काय म्हणणार बघा ना वेल्थ, जेवढी गोळा करणार तेवढं जास्त तुम्ही प्रॉस्परस असणार का, ह्याचा अर्थ आहे बरं का. ह्या वाक्याचा अर्थ आहे. ठीक आहे. विथ विथ दिस सॉर्ट ऑफ अझम्पशन्स, मग असं जर आपण मानत जाऊन जर पुढे गेलं, ठीक आहे, वी परस्यू प्रॉस्परिटी विथ अन ऑब्सेशन ऑफ प्रॉफिट ऑर अक्युम्युलेशन. म्हणजे फक्त नफा झाला आणि काही संपत्ती गोळा केली, ह्याला आपण असं शेवट म्हणू म्हणणार की बाबा ह्यालाच आपण समृद्धी म्हणतोय. आणि ही प्रचलित कल्पना आहे प्रॉस्परिटीची. समृद्ध असण्याची ही प्रचलित म्हणजे आतापर्यंत चालत आलेली अशी काही कल्पना आहे, ही आयडिया आहे असं समजा. पण हे सगळं मला वाटतं रॉंग आहे. तुम्ही विचार करा बरं का. दॅट इज हॅपनिंग ऑल अराउंड. आपल्या आजूबाजूला सगळं असंच घडतंय. ठीक आहे. द मेजर फोकस इन दी सोसायटी टुडे इज ऑन अक्युम्युलेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटीज. समाजामध्ये जरी बघितलं, तुमच्या आजूबाजूला जरी बघितलं, शेजारी जरी बघितलं किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये जरी बघितलं, तर अक्युम्युलेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटीज ह्याच्यावरतीच जास्त भर आहे. का तर त्याला प्रॉस्परिटी असं आपण समजतोय, विच इज रॉंग ऍक्च्युअली. हॅलो हॅलो. Yes, Yes. sir. हा. इन पर्टिक्युलर विशेषतः देअर इज मेजर फोकस ऑन अक्युम्युलेटिंग मनी. आणि त्याच्यामध्ये पण जास्त फोकस कशावरती आहे, तर पैसे गोळा करणे, पैसे कमवणे, पैशाच्या मागं लागणे, ह्या गोष्टी आहेत. पण त्याला आपण प्रॉस्परिटी असं म्हणू नाही शकत, कारण की ही काय आहे, प्रिव्हेलिंग नोशन ऑफ प्रॉस्परिटी आहे, प्रचलित कल्पना आहे समृद्धीची. तर हा पहिला पॅराग्राफ मला वाटतं थोडासा वेगळ्या डायरेक्शनने आहे, जो पूर्वीपासून चालत आलेला आहे. हा बदलला गेला पाहिजे. बदलला गेला पाहिजेल काय हो? हॅलो. Yes, Yes, sir. sir. कारण की ही प्रचलित कल्पना आहे प्रॉस्परिटीची. तुम्ही ह्याचा विचार करा. ठीक आहे. टुडे म्हणजे आज म्हणलं, ठीक आहे. मोस्ट ऑफ दी वेल्थ म्हणजे मनी इन दी वर्ल्ड इज ओन्ड म्हणजे मालकीचं करणे, ठीक आहे, बाय व्हेरी टायनी पर्सेंटेज ऑफ पीपल. टायनी पर्सेंटेज ऑफ पीपल म्हणजे ह्या जगातले सगळ्यात काही बोटावर मोजण्या एवढे त्यांची टक्केवारी आहे. अशी काही कमी लोक, प्रमाणात. हा, कमी प्रमाणात. टायनी पर्सेंटेज म्हणजे कमी टक्केवारीत म्हणू आपण. टायनी म्हणजे लहान. ठीक आहे. तर मग इकडे काय म्हणलं की आजच्या काळात, आजच्या घडीला म्हणा, काय काय म्हणणार बघा ना, मोस्ट ऑफ दी वेल्थ म्हणजे मनी, पैसा, ठीक आहे, इन दी वर्ल्ड जगातला, ठीक आहे, इज ओन्ड बाय, हा मालकीचा केला गेलेला आहे असं म्हणू आपण, बाय व्हेरी टायनी पर्सेंटेज ऑफ पीपल. बोटावर मोजण्या इतके किंवा कमी टक्केवारीमध्ये असे काही लोक आहेत ज्यांनी काय केलेलं आहे, हा सगळी संपत्ती ह्या पृथ्वीवरची स्वतःच्या मालकीची केलेली आहे. हाय का हो असं? हॅलो. बोटावर मोजण्या इतकं ते पर्सेंटेज आहे. हाय का? हॅलो. येस ऑर नो? Yes, sir. हा. मेनी सच पीपल आर सीइंग एक्सप्लॉइटिंग अदर्स. आणि मग असे काही लोक आहेत ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे, ते काय करतात आहेत, ते दुसऱ्या लोकांना एक्सप्लॉइटिंग करतात. एक्सप्लॉइटिंग करतात म्हणजे त्यांचं शोषण करतात. आणि असं दिसतंय आपल्याला, असं दिसतंय बरं का. आर सीन म्हणजे काय, असे पीपल, मेनी सच पीपल, ज्यांच्याकडे जास्त संपत्ती आहे, असे काही पीपल आहेत, ते आपल्याला असं दिसतात आहेत की ते एक्सप्लॉइटिंग अदर्स, दुसऱ्याचं शोषण करतात, अँड एक्सप्लॉइटिंग दी अर्थ, आणि ह्या पृथ्वीचं पण शोषण करतात ते डेव्हलपमेंटच्या नावाखाली. हॅलो. बघा Yes, तुम्ही. sir. Yes, sir. याचा विचार करा. दुसऱ्यांना पण शोषण करतात, म्हणजे काम करून घेतात त्यांच्याकडून, त्यांना मोबदला वगैरे देत नाहीत. बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच भानगडी आहेत. आणि ह्या पृथ्वीचं पण डेव्हलपमेंटच्या नावाखाली काय करतात आहेत, शोषण करतात आहेत, एक्सप्लॉइटिंग करतात आहेत, वेअर ऍक्च्युअली दे आर हार्मिंग. हार्मिंग म्हणजे इजा पोचवणे. ठीक आहे. दे आर हार्मिंग दी एंटायर ग्लोब म्हणा, एंटायर अर्थ म्हणा, पृथ्वीला एक्सप्लॉइट करतात आहेत ते.
इन अन एफर्ट टू अक्युम्युलेट ओके इवन मोर, आणि जास्तीत जास्त त्यातून संपत्ती परत मिळवण्याचा प्रयत्न करतात आहेत विदाउट क्लॅरिटी अबाउट हाऊ मच इज रिक्वायर्ड. त्यांच्याकडे स्पष्टता नाही आहे ना. विदाउट क्लॅरिटी म्हणजे स्पष्टता न घेता, ठीक आहे, अबाउट हाऊ मच इज रिक्वायर्ड, आणि किती गरजेचं आहे, किती लागणार आहे ह्याचं क्लॅरिटी न ठेवता फक्त ते मिळवत चाललेले आहेत. आणि मिळवताना लोकांना दुसऱ्या शोषण करतात आहेत, ह्या पृथ्वीचं शोषण करतात आहेत. दी एफर्ट इज फॉर अनलिमिटेड क्वांटिटी ऑफ फिजिकल फॅसिलिटीज. त्यांच्या ज्या काही फिजिकल फॅसिलिटीज आहेत ह्या अमर्याद आहेत. ह्याची क्वांटिटी म्हणजे ह्याचा काय बघा ना, क्वांटिटी जी काय आहे ही कशी आहे, अनलिमिटेड आहे त्यांची, आणि फिजिकल फॅसिलिटीज ह्या त्यांच्या कधी संपत नाहीयेत. बरोबर का? हॅलो. येस सर. अँड ऑलमोस्ट एनी मीन्स, आणि कुठल्याच पद्धतीने ते काय संपत नाहीये त्यांचं. बघा ना, दी फर्स्ट दी एफर्ट्स मे बी लीगल मीन्स, मग काही ते लिगली काही करतील, ठीक आहे, अँड देन स्लिप टू इलिगल मीन्स. म्हणजे ही जी काही अशी लोक आहेत जे कमी पर्सेंटेज मध्ये आहेत, जे ह्या पृथ्वीवरची सगळी संपत्तीचे मालक बनण्यासाठी प्रयत्न करतात आहेत, जे दुसऱ्यांना शोषण करून पृथ्वीचं पण शोषण करतात आहेत, ठीक आहे, असे काही लोक आहेत जे फक्त अक्युम्युलेशनच्या मागे लागलेले आहेत. संपत्ती अक्युमुलेट करणे आहे ना, विदाउट क्लॅरिटी, स्पष्टता न ठेवता किती गरजेचं आहे ह्याचा पण विचार न करता अनलिमिटेड फिजिकल फॅसिलिटीज मिळवण्याच्या माग आहेत ते. बाय ऑल मीन्स म्हणजे एक तर लीगल असेल, लीगल म्हणजे नियमांना धरून म्हणू आपण, इलिगल म्हणजे नियमांना न धरता पण ते करतात अशा गोष्टी. हॅलो. लीगल अँड इलिगल. हॅलो. येस सर. लीगल म्हणजे जे काही कायदा असेल त्या कायद्याला धरून म्हणू. इलिगल म्हणजे कायदा सोडून. कायदा धरून काही वेळेस कायदा धरून करतात आहेत असं, काही वेळेस कायदा सोडून करतात आहेत. आणि हे जे काही एक्सप्लॉइटिंग अदर्स आहे हे चालू आहे. एक्सप्लॉइटिंग दी अर्थ आहे. अंडर दी वर्ड ऑफ डेव्हलपमेंट दे आर एक्सप्लॉइटिंग अदर्स अँड दे आर एक्सप्लॉइटिंग दिस अर्थ. बरोबर का? हॅलो. दिस इज ऑल बिकॉज दी क्वांटिटी रिक्वायर्ड इज अनडिफाईन्ड. आणि हे सगळं कशामुळे आहे तर क्वांटिटी जी आहे त्यांची डिफाईंडच नाही आहे ना. त्यांना नेमकं काय करायचं हे माहित नाहीये. फक्त फिजिकल फॅसिलिटी अक्युमुलेट करणे, संपत्ती गोळा करणे ह्याच्या मागं आहेत असे काही लोक, जे टायनी पर्सेंटेज ऑफ पीपल ऑन दिस अर्थ यू विल फाइंड. देर इज ए फिलिंग ऑफ डिप्रिवेशन. आणि हे त्यांच्याकडे फिलिंग कसलं असणार आहे, त्यांच्याकडे फक्त आपण वंचित आहोत, आपल्याला अजून पण काही नाहीये मिळालेलं असं वाटत असल्यामुळे ते फक्त अक्युम्युलेशनच्या मागे लागलेले आहेत. हॅलो. समजलं का हे? आणि हे दोन्ही पण पॅरेग्राफ बरं का, हे प्रिव्हेलिंग नोशन ऑफ प्रॉस्परिटी आहे. प्रचलित कल्पना आहेत प्रॉस्परिटीच्या, ज्या चुकीच्या आहेत. ह्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे, ह्यातून आपलं काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. हॅलो. बरोबर का? येस सर. येस सर. आपल्याकडे आता लास्ट 5 मिनिटं आहेत बरं का. तर हे खालचं कव्हर होतंय का बघूया, नाहीतर आपण पुढच्या लेक्चरला घेऊयात. संपतच आलंय बरं का. घेऊया काय 5 मिनिट का थांबायचं? हॅलो. येस नो. घ्या सर घ्या. हा, एवढा पॉईंट संपला म्हणजे आपला पहिला युनिटच संपतो बरं का. एंटायर युनिट वी हॅव कवर्ड. बेसिक युनिट नंबर 1 एवढं घेऊया, फास्ट घेऊया आपण थोडंसं. आता मला वाटतं बऱ्यापैकी समजलंय तुम्हाला, ठीक आहे. प्रोग्राम फॉर कंटिन्युटी ऑफ हॅपीनेस. मग कंटिन्युटी हॅपीनेसमध्ये, ठीक आहे, कंटिन्युटी येण्यासाठी तिकडे थोडंसं काहीतरी म्हणलेलं आहे, वाचतो मी आता, ठीक आहे. काय म्हणलंय, एक्सपान्स आहे का हे? एक्सपान्स, ठीक आहे. एक्सपान्स ऑफ आवर. कसं वाचायचं हे एक्सपान्स? ह्याचं कोणीतरी मिनिंग बघा, मी वाचतो तोपर्यंत. एक्सपेन्स पाहिजे का एक्सपान्स पाहिजे बघा ना. एक्सपेन्स आहे, एक्सपेन्स ऑफ आवर. एक्सपेन्स आहे का स्पेलिंग चुकलंय माहित नाही. हॅलो. का माझं वाचण्याचं चुकलंय? एक्सपान्स. हा सर, एक्सपान्सच आहे. ठीक आहे. कुणीतरी अर्थ बघा, मी वाचतो पुढे. एक्सपान्स ऑफ आवर लिव्हिंग इज ॲट ऑल आवर 4 लेवल्स. एक्सपान्सचा अर्थ वाचा कुणीतरी. विस्तार येते वाटतं. ते एक्सपांड झालं बरं का. एक्सपांड म्हणजे मला वाटतं एक्सपान्स नाऊन असावं. मग विस्तार कशाचा विस्तार? ऑफ
आवर लिव्हिंग, आपल्या जीवनाचा विस्तार असं काहीतरी म्हणू आपण, इज दी फॉलोविंग 4 लेवल्स. म्हणजे त्या ह्या 4 लेवल्स आहेत. आपल्या जीवनाचा विस्तार जर करायचा असेल तर ह्या 4 लेवल्स आहेत. ठीक आहे. ॲज अन इंडिव्हिज्युअल ह्युमन बीइंग, म्हणजे एक वैयक्तिक आपण ह्युमन बीइंग म्हणून हा पहिली लेवल म्हणू, लेवल नंबर 1. लेवल नंबर 2 इज व्हॉट? ॲज अ मेंबर ऑफ फॅमिली, कुटुंबाचा एक सभासद किंवा सदस्य म्हणू आपण. ॲज अ मेंबर ऑफ सोसायटी, ह्या समाजाचा एक छोटासा घटक म्हणू आपण. चौथी लेवल काय? ॲज अ युनिट इन अ नेचर ऑर एक्झिस्टन्स. जे आपण 4 लेवल ऑलरेडी बघितलेले आहेत. तर ह्या काय आहेत? एक्सपान्स म्हणजे विस्तार कशाचा? तर आपल्या आयुष्याचा, जीवनाचा म्हणू, जीवनाचा आपल्या विस्तार करण्यासाठीच्या ह्या 4 लेवल आहेत. म्हणजे आपल्याला बघा आहे ना, खरंच आपला विस्तार किंवा आपलं काय म्हणणार बघा आहे ना, आपल्याला खरंच मोठं व्हायचं असेल, एक्सपान्सचा अर्थ आपण मोठं होणे असा घेऊया इकडे, की ॲज अॅन इंडिव्हिज्युअल ह्युमन बीइंग ह्याच्यावरती, ह्या लेव्हलवरती आपल्याला काम करायला लागेल. ॲज अ मेंबर ऑफ फॅमिली ह्या लेवल नंबर 2 वरती काम करायला लागेल. ॲज अ मेंबर ऑफ सोसायटी, आपण ह्या समाजाचा एक घटक आहोत, त्या लेवलवरती आपण काम करायला पाहिजे. आणि मग शेवट, ॲज अ युनिट ऑफ दिस नेचर ऑर एक्झिस्टन्स, ह्या पर्यावरणाचा आपण छोटासा युनिट आहोत. ह्या लेवलवरती पण आपल्याला शेवट काम करायचं आहे. सो दीज आर दी 4 लेवल्स. हॅलो. येस सर. we are living with all these expanse of our being. आणि ह्या ह्या चारही लेवल सोबत आपण जगतोय. ऍट these 4 levels, of course, अर्थातच we may or may not be aware of it. जरी आपल्याला ह्याची जाणीव नसेल तरी पण ह्या आपण 4 लेवल सोबत जगतोय. आता जगतोय का हो? हॅलो हॅलो. इंडिव्हिज्युअल ह्युमन बीइंग म्हणून जगतोय, मेंबर ऑफ फॅमिली म्हणून जगतोय, मेंबर ऑफ सोसायटी म्हणून जगतोय, युनिट ऑफ नेचर ऑर एक्झिस्टन्स म्हणून जगतोय. ह्या जरी कळत न कळत, ठीक आहे, आपल्याला ह्याची जाणीव आहे, ह्याची आपल्याला जागृती आहे का नाही माहित नाही, तरी पण आपण ह्या 4 गोष्टींसोबत जगतोय असं म्हणलं इकडे, बरोबर का? हॅलो. येस येस. आपण जाऊया ना, लास्टचं पेज आहे इकडे. देअरफोर, ठीक आहे. देअरफोर द प्रोग्राम ऑफ एन्शुरिंग द कंटिन्युटी ऑफ हॅपीनेस इज, मग जर काय असा प्रोग्राम जर बघितला जो खात्री करेल कंटिन्युटी ऑफ हॅपीनेस मध्ये निरंतरता आणण्यासाठी, टू अंडरस्टँड दी हार्मनी. ठीक आहे. आवाज येतो का? कनेक्शन चाललंय. हॅलो. येस अंडरस्टँड सर. दी अंडरस्टँड दी हार्मनी अँड टू लिव्ह इन हार्मनी. म्हणजे हार्मनीचा अर्थ आपण समजून घ्यायला पाहिजे, हार्मनीमध्ये आपण जगलं पाहिजे. आणि हा प्रोग्राम आपण खात्री करायला पाहिजे. त्यांनीच आपल्याला काय येणार आहे? निरंतर हॅपीनेस येणार आहे. आणि ह्या 4 लेवलवरती आपण काम करायचं आहे. संपलं इकडे. हॅलो. जे आपण सांगितलेलं आहे ऑलरेडी. हॅलो. येस सर. अंडरस्टँड हार्मनी, सुसंवाद साधणे हे समजलं पाहिजे. अँड टू लिव्ह इन हार्मनी, त्या सुसंवाद साधण्यामध्ये जगता पण यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ह्या 4 लेवलवरती काम करायचं आहे. आणि ह्या 4 लेवलवरती जर काम केलं तर डेफिनेटली हॅपीनेस वी कॅन अचीव्ह, कंटिन्युअस हॅपीनेस वी कॅन अचीव्ह. हॅलो. येस सर. थांबतोय आपण बरं का इकडे. आपलं पहिलं युनिट संपलं असं समजा. आता राहिलेले जे काही युनिट्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊयात. पहिलं युनिट संपलं आपलं, मोठं होतं ते, जिकडे आपण बऱ्याच गोष्टी समजून घेतलेल्या आहेत, शिकलेल्या आहेत. लेट अस स्टॉप. येस सर. थँक यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. पुढचं लेक्चर अटेंड करायला लागेल.